हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका म्हणजेच नक्षी. तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आम्ही छान असे तयार होऊन आता एंगेजमेंटच्या शॉपिंगसाठी निघालोय. इकडं होणारी सासू आहे, इकडं दीर आहे होणारा, इकडे सासरे येतं आणि हा नवरदेव. नक्ष असा बाबांच्या मांडीवर बसलाय. कुठे चालला तू नक्ष? पावसाचं वातावरण होतं, खूप सारं असं काळे काळे ढग जमा झाले होते. बारीक बारीक पाऊस पण येत होता. समोर तुम्ही पाहू शकता पॉली हाऊस आहे. यामध्ये जरबेराची वगैरे फुले असतात आणि साईडला शेवंती आहे. शेवंतीच्या पण आता कळ्या वगैरे उमलायला सुरुवात झाली आहे. बाहेर खूप सारा पाऊस येत होता, तर आम्ही शॉपिंगची सुरुवात नवरीच्या साखरपुड्याची आणि सुपारीच्या साड्यांपासून केली. आणि नक्षचं असं मस्ती करायचं काम चाललं होतं. खूप मस्ती करत होता. त्याला खेळायला स्पेस भेटला होता म्हणून खूप साऱ्या उड्या वगैरे मारत होता. त्याला लागलं पण होतं पडल्यावरती. तर असं साडी सिलेक्ट केल्यानंतर एक 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 ट्राय करून पाहत होतो की कुठली चांगली वाटती वगैरे. 2 साड्या घ्यायच्या होत्या, तर त्यातली एक काठापदराची आम्ही चॉईस केली होती. साड्यांची शॉपिंग करून झाल्यानंतर ज्वेलरीची शॉपिंग करण्यासाठी आलो होतो आम्ही. अंगठी वगैरे पसंत केली आणि छोटी मोठी खूप सारी शॉपिंग केली, पण पावसामुळे ब्लॉग शूट करता नाही आला. खूप सारा पाऊस होता त्या दिवशी. आणि नंतर मग शॉपिंग झाल्यानंतर जेवण करायला हॉटेलवरती थांबलो होतो. खूप छान मोठं हॉटेल होतं, पण तिथं साफसफाईचं काम चाललं होतं. पावसामुळे खूप चिडचिड झाली होती, तर त्यांनी आम्हाला असा टेबल वगैरे अरेंज करून दिला होता, खूप जास्त माणसं असल्यामुळे. आणि जेवण झाल्यानंतर इथं नवरा नवरीचं असं शूट करण्यात चाललं होतं हॉटेलच्या शेजारीच. पाहू शकता हॉटेल पण खूप छान होतं. हे समोर एंट्रीलाच छान असं डेकोरेटिव्ह केलेलं होतं. छोटे छोटे ॲनिमल्स पण होते, टायगर, एलिफंट, गेंडा वगैरे. छान लुक होतं आणि खूप मोठं हॉटेल होतं, जिथे इव्हेंट्स वगैरे पण मॅनेजमेंट होत असेल बहुतेक. त्यामुळेच खूप प्रशस्त हॉटेल होतं. सकाळी थोडी जांभळं काढली होती, नंतर आम्ही शॉपिंगला गेलो. मग आल्यावरती परत आम्ही असं तळवट वगैरे धरून फांदी हलवली आणि जांभळं पाडत होतो. एकच दिवस आलो होतो गावाकडे, त्यामुळे म्हटलं की जेवढी मिळतात खायला तेवढी खाऊन घ्यावी. विकत आणून सहसा कोणी एवढं खात नाही, पण घरी दारात आहे तर खायचं काम चाललं होतं. शुगरवाल्यांसाठी तर खूप छान आहे. तर आम्ही खाली तळवट धरला होता. आमच्याकडे अशा पिवळ्या कागदाला तळवट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावं असतील त्याला. तुमच्या भागात याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जांभळं खूप पिकलेली होती, त्याच्यामुळं ते कागदावरती पडली की ती फुटत पण होती. खूप सारी फुटलीच होती खाली येऊपर्यंत ती. आणि असे झाडाचं खोड पण निसरत असतं, त्याच्यामुळं पडायची पण भीती असती. त्यामुळे जसं फांदी हालून जांभळं पाडून घेत होतो. काही तळवटात पडली, काही खाली पडली. खूप राडा झाला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लगेच आवरून परत पुण्याला यायला निघालो. 1 दिवसासाठीच गेलो होतो. बाहेर पाऊस पण छान चालला होता. हां काय ओ हां आर हां पुढं हां हां काय होतं? डोरिओ. हां कुठं चालला तू? वाघोलीला चाललाय. काय खातो तू? कुरकुरे खातो. कशामध्ये चालला तू? काय आहे हे? काय आहे? रेड बस. हां मामा कुठे गेला? बँगलोरला. आणि बाबा कुठे गेले? बाबा घरी गेले. आणि आजी? आजी घरी गेली.
तर आम्ही निघालो होतो नगरवरून. पाऊस खूप येतोय आणि इथं गाडी जेवायला थांबली आहे. तर तेच नक्षला कुरकुरे घेऊन दिले ते, नाहीतर बाहेर पळ म्हणतोय आणि बाबाला बोलव म्हणतोय. बाबा कधी येणार कधी येणार. आता घरी गेल्यावर 1-2 दिवस त्याचं तेच चालू राहील. बाबा कधी येणार, बाबा कुठे गेले, बाबा कधी येणार. बघू प्रवास कसा होतोय. अहिल्यानगरवरून गाडी निघाल्यानंतर शिरूरच्या अलीकडे जेवणासाठी गाडी थांबली होती लगेच 15 मिनिटात. आणि बाहेर पाऊस पण चालू होता. कोणाचे सर सांधे, गुडघे, मान, पाठ, कंबर दुखते आणि वात विकाराचा त्रास असतो. प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये वयस्क व्यक्ती असतात सर. आई असताल, वडील असतील, आजी आणि आजोबा असतील पहा, ज्यांना चालायला, उठायला, बसायला तकलीफ होते. हातापायाच्या पोटऱ्या, वाट्या दुखतात आणि माने पाठीचा मणका दुखतो. मणक्यामध्ये गॅप असेल, जुन्यात पुराणा हड्डीचा मार, मुक्का मार व ॲक्सिडेंटचा मार असतो सर. अशा व्यक्तींसाठी बघा, हेल्टॉन फार्माने तयार केलेला आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रसिद्ध असलेला. तर गाडी जेवायला थांबली होती तेव्हा एक काका आले होते. ही क्रीम देत होते सगळ्या विकायला, घेऊन आले होते. 50 रुपयामध्ये देत होते, ज्याची किंमत मेडिकलमध्ये 120 रुपये आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर गाडी अर्ध्या तासांनी निघाली होती. बाहेर पाहू शकता किती सगळं हिरवगार झालेलं आहे. शेती वगैरे खूप छान वाटतं आता पाऊस पडल्यानंतर. डोंगर, दऱ्या, नद्या यांना भरपूर सारं पाणी आलेलं आहे. खूप पाऊस होतोय. गावाकडं पण होतोय आणि पुण्याच्या साईडला होतोय. घाटमाथ्यावर लोणावळ्या साईडला पण खूप सारा पाऊस चालू आहे. बाहेर पाऊस चालू होता आणि नक्षला मी असं टोपी वगैरे घालून स्टॉलमध्ये गुंडाळून झोपवलं होतं मांडीवरती घेऊन. सर्दी झालेली त्याला आणि असं हवेने तर अजूनच जास्त त्रास होतो त्याला श्वास वगैरे घ्यायला. तर असं खिडक्या वगैरे बंद करून घेतल्या होत्या आणि छान नक्ष झोपी केला होता. बाहेर पाहू शकता किती ढग होते आलेले. पूर्ण आभाळ काळं काळं झालेलं होतं. असं पाऊस येत होता, परत उघडत होता, पाऊस येत होता, उघडत होता. खूप थंडगार वारा पण सुटलेला होता. तरी आम्ही सकाळी लवकरच निघलो होतो. पाऊस असल्यामुळं म्हटलं की लवकर घरी गेलेलंच बरं. जसं दुपारून वगैरे निघलो तर खूप वेळ होईल जायला आणि वातावरण पण असं होतं, गाड्या वगैरे भेटतात की नाही ते पण माहीत नव्हतं. तर आता सध्या खूप ठिकाणी पाऊस चालू आहे. आळंदी वगैरे नदीला, भीमा नदीला पूर आलेला, आळंदी देहूच्या तिकडे पण पूर आलेला आहे. तर सगळ्यांनी होईल तेवढं शक्यतो घरामध्येच राहण्याचा प्रयत्न करा. काम असेल अर्जंट तरच बाहेर निघा, कारण खूप हे पाण्याची वगैरे पातळी वाढते तर जीवाला खूप धोका आहे. जर गरज असेल तरच बाहेर पडा. ह्या पावसाच्या वातावरणामध्ये स्वतःची वगैरे काळजी घ्या, कारण पाणी वगैरे उकळून पिलं तर त्रास होत नाही सर्दीचा वगैरे. तर खूप असे थोडी काळजी वगैरे सगळ्यांनीच घ्या. आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि पावसाळ्याच्या दिवस चालू होता सुरुवातीलाच असा खूप सारा पाऊस पडला आहे आणि सगळ्या नदी नाले ओढे थोडं पुढं आल्यानंतर ती बस खराब झाली. आम्हाला त्याच्यातून उतरवलं आणि दुसऱ्या बसमध्ये बसवलं. ते पण 7-8 बस सोडल्यानंतर आम्हाला बस मिळाली. येताना खूप हाल झाले आमचे. तर असा होता रिटर्न प्रवास. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.